अंबादास दानवेंच्या व्हिडिओनं सध्या खळबळ उडालेली आहे। पैशांच्या बंडलासह आमदाराचा व्हिडिओ सध्या पोस्ट करण्यात आलेला आहे। एक व्हिडिओ अंबादास दानवेंनी ट्विट केलेला होता। या ट्विट मधला आमदार नेमका कोण आहे असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केला। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये सध्या आपल्या सोबत आहे। केशवजी, अंबादास दानवेंनी एक ट्विट केलेलं आहे, ज्या ट्विटमध्ये आमदार महेंद्र दळवी दिसतायत आणि पैशांचे बंडल दिसतायत। काय म्हणायचं आपल्याला या ट्विटवर? मुळामध्ये असं आहे की ते तिन्ही व्हिडिओ हे एक परस्पर त्यात एक साम्य नाहीये, तीन वेगळे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये। मला असं वाटतं की त्यांनी ते व्हिडिओ ट्विट करण्यापेक्षा तपास यंत्रणांना दिले पाहिजेत। त्यामध्ये तपास यंत्रणा त्यातलं वस्तुस्थिती तपासेल आणि हे कायद्याचं राज्य आहे, इथं नियमाप्रमाणे सगळं होतं। देवेंद्रजींचं खासियत ती आहे, त्यामुळे जर त्यांनी अशा पद्धतीने ट्विट करणं जर त्यांचा हेतू असेल फक्त एक प्रकारे त्यांना केवळ बातमीपुरतं करायचंय का असा त्याचा हेतू आपल्याला करावा लागेल। सनसनाटीपुरतं त्यांना करण मार्जित आहे का, नाहीतर त्यांनी तपास यंत्रणेकडे त्यांनी द्यावे, तपास यंत्रणा त्याबद्दल चौकशी करेल। पण केशवजी, जर हा व्हिडिओ जर खोटा निघाला तर याच्यावरती अंबादास दानवेंवर काही कारवाई केली जाणार आहे? मला असं वाटतं की 100% कारवाई, कारण मला वाटतं अंबादास दानवे सारख्यांनी अशा पद्धतीने खोटे व्हिडिओ जर ते ट्विट करत असतील तर ते फारच धक्कादायक आहे, वाईट आहे, विरोधाभासी, प्रचंड विरोधाभासी आहे। पण तरी सुद्धा त्यांनी सर्वप्रथम त्यांचं कर्तव्य, एक जबाबदार ते विरोधी पक्ष होते महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये, त्यामुळे त्यांची जबाबदारी अधिक आहे। ट्विट करण्यापेक्षा त्यांनी ते तपास यंत्रणा द्यायला पाहिजे होते। सनसनाटी निर्माण करण्यापेक्षा ठोस त्याचे उत्तर त्यांना हवंय का केवळ सनसनाटी निर्माण करायचं हे अंबादास दानवे ठरवायचं। म्हणजे केवळ फक्त वातावरण निर्मिती करण्याचं काम अंबादास दानवे करतात असं म्हणायचं तुम्हाला? सनसनाटी, वातावरण निर्माण नाही, सनसनाटी निर्माण करायची का त्यांना, की कारण त्या ट्विटरचं डिटेलिंग काही नाहीये। माझं त्यातलं म्हणणं आहे की त्यांनी ते जाऊन अधिकृतपणे द्यायला पाहिजे होतं तपास यंत्रणांकडे, हे असे आहेत आणि त्यांच्याकडे जी काही माहिती ती द्यायला पाहिजे। हा त्याचाच उपाय होता, त्याच्याची ट्विट करणं म्हणजे सनसनाटी निर्माण करणं, इतकाच त्याच्यापुरता मर्यादित हेतू त्यांचा दिसतो। केशवजी, याच्या आधी सुद्धा संजय शिरसाटांचा एक व्हिडिओ पैशांची बॅग घेऊन समोर आलेला होता, त्यानंतर आता महेंद्र दळवींचा असा हा व्हिडिओ येतोय। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या सगळे व्हिडिओ समोर येत आहेत, काहीतरी निवडणुकांचा अँगल या प्रकरणाला दिला जातोय असं नाही वाटत आहे? असं आहे की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार अतिशय भक्कमपणे काम करते। गेल्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याचं काम या तिन्ही पक्षांनी केलं, ही वस्तुस्थिती विरोधक मान्य करतात। अशा वेळी बघितलं आपण स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांमध्ये कुणी विरोधकांकडनं कोणी फिरलं पण नाही। अशा वेळी काहीतरी निमित्ताने महायुती सरकार बदनाम करता येईल का असा प्रयत्न काही जणांचा असू शकतो आणि म्हणून केवळ सनसनाटी निर्माण करणं हा जर हेतू असेल तर वाटतो धक्कादायक आहे, ते योग्य नाही। नक्कीच, धन्यवाद केशवजी, तुम्ही या संदर्भामध्ये बातचीत केलीत आमच्याबद्दल त्या